मतदान हा हक्क होता. हो, होता. कारण जेव्हा बिनविरोध निवडणुका होतात आणि उमेदवार निवडले जातात, तेव्हा नागरिकांकडून तो हक्क हिरावून घेतला जातो. निवडणुका बिनविरोध होतातच कशा? म्हणजे विरोधक नकोच ही प्रवृत्ती रुजवायची आहे का? आणि बिनविरोध निवड होणारे सर्व सत्ताधारी पक्षाचेच कसे असतात? मुळात किमान IQ असणारी कोणतीही व्यक्ती सांगू शकेल की बिनविरोधच्या मागे काय काय घडत असतं. बिनविरोध निवडणुका होत असताना हल्ले होतात, मृत्यू होतात, पैशांची देवाणघेवाण होते, धाकदपटशाही होते, धमक्या दिल्या जातात आणि त्याहून वेगळा एक प्रकार म्हणजे विरोधकांचे अर्ज बाद केले जातात. हे सगळं घडताना, आरोप होताना महाराष्ट्राने बघितलं आणि बघत आहोत. आणि हा पॅटर्न गुजरातमधल्या दीव, दादरा नगर हवेली मधल्या निवडणुकांमध्ये ट्रायल घेऊन झालाय, जिथे 75% उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि सर्वच्या सर्व एकाच पक्षाचे. विरोधकांचे अर्जच बाद करून टाकले. या बिनविरोध निवडणुका म्हणजे कालपर्यंत ज्याला राजा वगैरे म्हणायचे त्या मतदारांची लायकी काढण्याचा प्रकार आहे. आणि ज्या पक्षांनी हे केलंय त्यांच्या समर्थकांना हुरळून जायचं कारण नाही. कारण त्या त्या विभागातला त्यांचाही हा हक्क हिरावून घेतलाच. आणि जर आज इतर ठिकाणचे हे समर्थक हा हक्क पुढे बजावणार असतील तर त्यांना तो पुढच्या निवडणुकीतही बजावता येईल याची खात्री नाही देता येणार. त्यामुळे समर्थकांची देखील लायकी काढण्यात आली. त्या मशीनवरील नोटा नावाचं एक जे बटन आहे, म्हणजे सर्वांना नाकारण्याचा जो हक्क आहे तोही राहणार नाही. हा मतदारांना एक मेसेज आहे. आम्हाला सत्तेत राहण्यासाठी तुमची गरज नाही. तुमच्या मताला आम्ही किंमत देत नाही. थोडक्यात तुम्ही स्वतःला नागरिक समजू नका. प्रजा बनून राहा, आमची सेवा करा, आम्ही तुमच्यावर सत्ता गाजवू. मतदारांमध्ये थोडा तरी स्वाभिमान वगैरे शिल्लक राहिलाय का? विचार करा.